शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुनावणी होणार आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये ही अंतिम सुनावणी आज पार पडणार आहे। वकील असीम सरोदे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे। शिवसेना धनुष्यबाण चिन्हाबाबत आज ही अंतिम सुनावणी घेणार असं सुप्रीम कोर्टाने जाहीर केलेलं आहे आणि जस्टिस सूर्यकांत नक्की सुनावणी घेतील अशी अपेक्षा आहे असं सरोदेंनी म्हटलंय। तर उद्धव ठाकरेंची बाजू आणि त्याचबरोबर शिंदे गटाची बाजू नेमकी काय आहे तेही आपण पाहणार आहोत। मात्र आज या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण शिवसेनेचं चिन्ह आणि पक्ष याबाबतची सुनावणी आहे, त्यामुळे सगळ्याच महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळाचं याकडे लक्ष आहे। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत दिल्लीमधून। आपण जाऊया उर्वशीकडे, जाणून घेऊया सध्याचे तपशील। उर्वशी, आज निश्चितच खूप मोठी राजकीय घडामोड म्हणता येईल जी न्यायालयामध्ये घडणार आहे, कारण खूप मोठी लढाई खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळानं पाहिली आणि त्याची आज अंतिम सुनावणी आहे। काय नेमकं सध्या दिल्लीमध्ये या संदर्भात घडतंय आणि किती वाजता ही सगळी सुनावणी सुरू होणार आहे, काय या संदर्भातले तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, धनुष्यबाण कोणाचा, एकनाथ शिंदेचा किंवा उद्धव ठाकरेंचा, त्याला घेऊन आज सुनावणी जी आहे ते होणार आहे। मात्र ज्या 2 वर्षापासून प्रलंबित असलेली सुनावणी आज तरी पुढे होते का हे बघणं गरजेचं ठरेल। अंतिम सुनावणी असणार अशी अपेक्षा आहे उद्धव ठाकरे यांच्याकडून आणि त्यांचे जे वकील आहेत असीम सरोदे त्यांना घेऊन। आपण मात्र ही अंतिम सुनावणी होणार का की परत तारीख पर तारीख होणार हे बघणं निश्चित महत्वाचं ठरेल। त्याचबरोबर आपण हेही बघतोय की 16 नंबरवर हा पूर्ण केस आहे, याची सुनावणी आहे। तर ती 12च्या आसपास, 12च्या सुमारे जी आहे ही सुनावणी पार पडणार आहे असं समजून येत आहे। मात्र आतापर्यंत नुसतं डॉक्युमेंट्स दोन्ही साईडून म्हणजेच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या साईडून सबमिट केलं गेलेलं आहे। तर मात्र आता आर्ग्युमेंट्स होणार का आज सुनावणीमध्ये, की कोणती तारीख दिली जाणार का यावरती लक्ष आहे। 17 फेब्रुवारीला ज्या प्रकाराने 17 फेब्रुवारी 2022 ला ज्या प्रकाराने धनुष्यबाण आणि शिवसेना हा पक्षाचं नाव ज्या प्रकाराने एकनाथ शिंदे यांना दिलं गेलं त्याचंच कुठे ना कुठे ते चुकीचं आहे हे सांगून उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव धरली। पुढेच आपण बघितलं की त्यानंतर जे वेगळे वेगळे डॉक्युमेंट सबमिट केले गेले, मात्र सुनावणीसाठी कधीच हा केस मागच्या 2 वर्षापासून आलं नाहीये। आज तरी सुनावणी होणार का यावरती लक्ष आहे, कारण की मागच्या सुनावणीमध्ये स्वतः जस्टिस सूर्यकांत यांनी सांगितलं आहे की कुठे पण हे खूप जास्त जे लांबवलं जात आहे हा केस, आणि म्हणून आता लगेच जी आहे सुनावणीची तारीख येणार आणि ती सुनावणीमध्ये अंतिम जे निर्णय असेल ते केलं जाणार असं सांगितलं गेलेलं आहे। मात्र तो आजचाच दिवस आहे का हे बघणं निश्चितच गरजेचं ठरेल। आणि खास करून स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुका आहेत, त्या पार्श्वभूमीवरती ही सुनावणी खूप महत्वाची आहे असंही समजून येतं। निश्चितच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्यापूर्वी सुनावणी होती आहे। जर आज अंतिम सुनावणी झाली तर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर काही बदल घडतात का, काही भूकंप होतोय का हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। उर्वशी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।